हरिओम. भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 6व्या अध्यायातला 24वा श्लोक आपण बघतो आहोत. अजून आपली ज्ञानेश्वरी बघून व्हायची, पण आधी आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरिः ओम्। आपण 24वा श्लोक आधी म्हणूयात. गीता आणि गीताई. गीतेचा तू म्हण, गीताईचा मी म्हणते. सङ्कल्पप्रभवान् कामांस् त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रियग्रामौ विनियम्य समन्ततः। संकल्पी उठिले सारे काम निःशेष सोडून इंद्रिये हि मनानेची ओढून विषयातुनी. आपण मुख्य श्लोकाचं विवरण संपवलं होतं. त्याची थोडी उजळणी करू. आपण असं म्हणलं होतं की हा 24वा श्लोक 25व्या श्लोकाला जोडलेला आहे. 25व्या श्लोकाची सुरुवात आहे शनैहि शनैहि उपरमे. ते चित्ताची उपराम अवस्था हळूहळू प्राप्त करावी आणि त्याच्यासाठी आधीची पूर्वतयारी जी आहे ती या 24व्या श्लोकात सांगितली आहे. त्याच्यात 2 पूर्वतयारीचे 2 घटक आहेत. एक संकल्पातून निर्माण होणाऱ्या कामनांचा त्याग आणि मनाने इंद्रियांचं नियंत्रण, अशा 2 गोष्टी बघितल्या होत्या. तर कामनांचा त्याग आवश्यक का आहे हे बघितलं होतं आपण. कारण की कामना म्हणजे विषयाशी जोडलेल्या असतात. कामना ही कुठल्या तरी विषयाची असते. त्यामुळे जेव्हा मनामध्ये कामना येते तेव्हा ती आपल्या चित्ताला विषयाशी जोडते आणि आपण ध्यानामध्ये मात्र आत्म्याशी जोडलं जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा वृत्ती आपल्या आत्माकार होता होता मध्येच कामना जर चालवली गेली तर गडबड होते आणि वृत्ती विषयाकार होते आणि मग ध्यान प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. त्याच्यानंतर आपण संकल्प प्रभवान हे कामांचं पहिलं विशेषण होतं. संकल्पातून उत्पन्न होणारे काम किंवा कामना. तर संकल्प म्हणजे काय ते बघितलं होतं. संसारिक कुठल्याही गोष्टीबद्दल, ती गोष्ट म्हणजे काही वस्तू, व्यक्ती, पदार्थ, देश, काल, घटना, परिस्थिती याच्यामधली काहीही असेल तर त्याविषयी आपल्या मनामध्ये जे काही बेसिक लेव्हलला विचार स्फुरतात त्यांना म्हणतात स्फुरण. आणि त्या स्फुरणांचं संकल्पात रूपांतर तेव्हा होतं जेव्हा त्या स्फुरणाविषयी आयदर राग म्हणजे सुखबुद्धी तरी तयार होते किंवा द्वेष म्हणजे दुःख बुद्धी तरी तयार होतं. जेव्हा सुखबुद्धी आणि दुःख बुद्धी हे त्या स्फुरणेला जोडले जातात तेव्हा स्फुरणेचं संकल्पात रूपांतर होतं आणि मग त्या संकल्पांमधून त्या सुखबुद्धीमुळे हे असं असं झालं पाहिजे किंवा दुःखबुद्धीमुळे हे नको, हे मला अजिबात नकोय माझ्या आयुष्यात, हे नाही घडलं पाहिजे, अशा प्रकारच्या कामना उत्पन्न होतात. म्हणजे स्फुरणा ही आरशाच्या काचेसारखी असते. आपण म्हटलं होतं की त्याच्यामध्ये फक्त चित्र पडतं आणि परत जातं आणि प्रतिबिंब. आणि संकल्प जेव्हा होतो तेव्हा संकल्प मात्र कॅमेऱ्यासारखा ती जी कामना असते ती धरून ठेवतो. ते कायमस्वरूपी त्याच्यामध्ये चित्र कॅप्चर केलं जातं. म्हणून स्फुरणांच्या लेव्हलला किंवा संकल्पांच्या लेव्हललाच कामनांचं नियोजन होणं गरजेचं आहे. म्हणजे स्फुरणाचा संकल्प होऊ नये किंवा संकल्पामधून पुढे कामनेच्या स्तरावर पोचू नये यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. आपण जेव्हा आज ज्ञानेश्वरी बघणार आहोत तेव्हा ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्यावर खूप भर दिलेला आपल्याला दिसेल. संकल्पांचा त्याग म्हणजे संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा, याचा आपण 2 बाजूंनी विचार केला होता. संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या कामनांचा त्याग किंवा कामना उत्पन्न करणाऱ्या संकल्पांचा त्याग, दोन्हीही आवश्यकच आहे. हे सांगण्याचं कारण मुद्दाम असं आहे की सरसकट सर्वच संकल्पांचा त्याग करून चालणार नाही. काही संकल्प हे जीवनाला दिशा देणारे, चांगले बदल घडवून आणणारे असे असतात. कारण
ध्यान करायचा सुद्धा आपण संकल्पच करतो ना. तर कुठलीही चांगली कृती करण्याचा सुद्धा संकल्प केल्याशिवाय ती कृती हातातनं घडत नाही. त्यामुळे फक्त जे आपल्याला आत्ता आपण ध्यानयोगाच्या चॅप्टरमध्ये असल्यामुळे ध्यानाला प्रतिबंध निर्माण करणारे किंवा आपल्या आध्यात्मिक प्रगतीला अडथळा करणारी जे कामना आहेत किंवा जे संकल्प आहेत तेच नक्की सोडायला पाहिजेत. आणि व्यवहारकाळी सारखं आपण ध्यानकाळी आणि व्यवहारकाळी असे दोन्ही बघायला लागतं. पण काही गोष्टी ध्यानात करायला लागतात आणि काही गोष्टी साध्या जीवनात कराव्या लागतात. तर साध्या जीवनातल्या गोष्टींचा सुद्धा परिणाम किंवा प्रभाव हा ध्यानामध्ये होत असतो. तर व्यवहारकाळी अधिकाधिक संतुष्ट असणं, साधी जीवन शैली असणं ह्यांनी ध्यान चांगलं लागायला मदत होते. पण जेवढे तुम्ही कुठल्या बाबतीत फर्स्ट कराल की मला असंच पाहिजे तसंच पाहिजे तेवढं तुमच्या त्या संकल्प आणि कामना दृढ होतात, तुमचे आग्रह दृढ होतात आणि मग ते तुम्हाला ध्यानामध्ये त्रास देऊ शकतात. सर्वांबद्दल बोलवतो आता एक आपण संकल्प प्रभवान कामान, आता सर्वान आणि अशेषतः सर्वांबद्दल असं बघितलं होतं की सगळ्याच कामनांचा त्याग का करायला हवा असं गौतम बुद्धांना विचारल्यावर त्यांनी एक मणक्याला भोग पाडून त्याला ते उदाहरण म्हणजे दृष्टांत दाखवला, पटवलं की 4 छोटी छोटी भोकं असली तरी मडक्यातलं पाणी गळून जाणार आणि एक भोक असलं तरी मडक्यातलं पाणी गळून जाणारच. त्यामुळे एकही जरी आपल्या मनामध्ये अशा व्यवहारात कामना शिल्लक राहिली तर ती तुम्हाला ध्यानामध्ये त्रास द्यायला ध्यानामध्ये त्रास ती निर्माण करणारच. आणि अशेषतः आता पुन्हा हे सर्वान म्हटल्यानंतर अशेषतः हा कशासाठी म्हटलंय असं आपल्याला एकदा वाटू शकतं. म्हटलं ना आता सर्वान, आता इथे त्यांना म्हणायचंय की योगामध्ये पूर्णता मिळवण्याची इच्छा सुद्धा तुमच्या ध्यानामध्ये हिंड्रन्स निर्माण करू शकते असं चिन्मयानंद म्हणतात. म्हणून अशेषतः या संज्ञेनी ते सांगितलंय की बाकीच्या तर सगळ्या इच्छा सोडाच, पण योगामध्ये मी ग्रेट व्हायला पाहिजे किंवा मला चटकन तो योग साधला पाहिजे आणि उत्तम साधला पाहिजे ही सुद्धा इच्छा ठेवू नका. इथे पुन्हा आपल्याला आठवतं कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. सारखं त्या फळाकडे डोळा ठेवून ते कधी मिळतंय ते कधी मिळतंय असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या करण्यातलं निम्म सगळं लक्ष हे त्या फळाकडे असतं आणि निम्मच जेमतेम करण्याकडे असतं. तर पूर्ण लक्ष करण्याकडेच पाहिजे. फळ एकदा आपण ठरवलं की ह्याच्यासाठी मी हे करते, सुरुवातीला हा होतं आपलं, सारखं सारखं ते चेक नाही करत बसायचं हे त्याच्यामध्ये सांगायचं. या कामनात्मक संकल्पांचा उगम कुठे आहे तर मुख्य शरीर मन बुद्धी सहित व्यक्तिमत्व म्हणजे मी आणि त्यांच्यावर जे घडलेले संस्कार आहेत ते म्हणजे मी असं जे पक्क ठरवलं गेलेलं असतं. हा जो मुळातला संकल्प आहे हा सगळ्या कामनात्मक संकल्पांचा तिथून उगम होतो. कारण त्याच्यामुळे शरीर मन बुद्धी मी मानल्यामुळे काय होतं मला कायम सुखच मिळालं पाहिजे आणि मला दुःख कधीही मिळता कामा नये ह्या 2 मुख्य कामना होतात. त्याच्यातून उपभोगात्मक प्रवृत्ती आणि स्वतःच्या मोठेपणाला इतरांकडून मान्यता मिळवणं अशा 2 प्रकारच्या कामना हळूहळू फोफावत जातात. आणि मग सर्वसामान्य माणसांसाठी ज्यांना ध्यान करायचं नाहीये, योग करायचा नाहीये त्यांच्यासाठी हे ठीक आहे. पण ज्याला आत्मबोध साधायचा असेल त्याच्यासाठी मात्र या कामनात्मक म्हणजे उपभोगात्मक वृत्ती आणि हे जे मोठेपणाच्या मान्यतेची जी हाव असते ती नक्कीच हे संकल्प सोडून देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग कामसंकल्प सोडायचे कसे त्याचे आपण 3 उपाय बघितले होते. एक पहिलं योगासाठी निश्चय करणे की मला योग प्रक्रिया करायची आहे आणि योग करायची आहे आणि साधायची आहे म्हणून मी योगाला योग्य असं आचरण करीन. आपल्याला ते आचरण शिकवलेलं आहे ह्याच्या आधी युक्ताहार विहार वगैरे जास्त खाऊ नये जास्त झोपू नये हे सगळं आपल्याला सांगून झालंय. ते करण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे आपला निश्चय असला पाहिजे. त्याच्यानंतर मुख्यतः ध्यान प्रक्रिया ही नियमितपणे केली पाहिजे. दुसरा उपाय तो आहे की मी नुसतंच चिंतन करीन नुसताच संकल्प करीन पण ध्यान प्रक्रिया करण्यात मात्र मी अळमटळम करीन तर मग ते होणार नाही. आणि तिसरं ईश्वराच्या अनुसंधानात राहणं ध्यानकाळी आणि व्यवहारकाळी सुद्धा. विशेषतः ध्यानकाळी तुम्ही नामजप करत असाल तर ते नाम ज्या नामीचं आहे तो नामी खरंच आहे असं त्याच्यामध्ये ईश्वर भाव आपल्यामध्ये भावपूर्णतेने करणं थोडक्यात हे फार गरजेचं आहे. वृक्षतेने आणि मेकॅनिकली करून करून त्याचा तेवढा परिणाम होणार. असे 3 उपाय आपण बघितले. आणि मग मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः
सर्व बाजूंनी इंद्रियांचे समुदाय हे मनानीच कंट्रोल करून, नियंत्रित करून, म्हणजे ध्यानाला बसल्यावर इंद्रिय समूहांचं नियमन कसं करायचं, उगाचच हालचाल करण्याच्या ज्या वृत्ती मनामध्ये बळावत असतात त्यांना कंट्रोल करणं, की काही नाही सगळं व्यवस्थित आहे पण मन चंचल असतं म्हणून ते तुम्हाला उगाचच मान हलव, डोळे उघड, हात हात हलव, पाय हलव असं करायला सांगतं. त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं आणि मनालाच सांगितलेलं आहे. अर्थात बाकी आपण बघितलं की मनाचे म्हणजे अंतःकरणाचे जे इतर 3 घटक आहेत, बुद्धी, चित्त आणि अहंकार, त्यांची सुद्धा मदत घ्यावी लागते. अहंकाराने मी ते स्वतः ठरवलं पाहिजे की हो मला आता मनाचं नियंत्रण करणार आहे, मी करणार आहे. हे पहिलं अहंकाराने ठरवायला पाहिजे. बुद्धीची विवेकशक्ती आणि निश्चय वापरावा लागतो. चित्ताची एकाग्र होण्याची क्षमता वापरावी लागते. पण मनाला जास्त महत्व दिलंय कारण मनच चांचल्य निर्माण करतं. मग चांचल्य जो निर्माण करतोय त्याच्याकडेच ते कंट्रोल करण्याची जर जबाबदारी सोपवली तर ते काम होईल. पण ते बघितलं तो खोडकर मुलाला मॉनिटर बनवलं की तो चांगला वागायला लागतो. तसं मनालाच ही जबाबदारी सोपवली की मन चांगलं वागायला लागतं. आणि समंततः म्हणजे सर्व बाजूंनी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, शरीर, त्याच्या वृत्ती, प्रवृत्ती या सगळ्यांच्या बाजूंनी कंट्रोल करणं अपेक्षित आहे. आता आपण ज्ञानेश्वरीवर बोलूच यात कारण आपण आठवतंय मला की जेव्हा आपण हा श्लोकाची जस्ट इंट्रोडक्शन केली होती तेव्हा आपण ज्ञानेश्वरी वाचून घेतली होती. आता सुद्धा मी विवेचनाच्या दरम्यान ओवी वाचूनच हे करणार आहे, विवेचन करणार आहे. 3च ओव्या आहेत, 375 ते 377 आणि या 3ही ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांचा भर हा जास्त करून संकल्प नष्ट करणं ह्याच्यावरती आहे. सुरुवातीची ओवी आपण वाचलो, तरी तोची योगू बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखवीजे. त्यांनी असं काव्यात्मक पद्धतीने लिहिलंय की तोच योग एका परीने खूप सोपा आहे. कसं, तर संकल्पाला पुत्र शोक दाखवला तर हा योग सहज जमेल. तर संकल्पाला पुत्र शोक दाखवणे म्हणजे काय, 2 पद्धतीने त्याचा विचार करता येतो. की एकतर मूळ संकल्प आपण मगाशी बघितला तो कुठला आहे, तर मूळ संकल्प आहे की मी मन बुद्धी सहित असलेला देह आहे आणि देहाला कायम सुख प्राप्त होत राहावं म्हणून माणूस हा इंद्रिय आणि विषयांच्या संयोगातून जी सुख प्राप्त होतात त्यांच्या पाठीमागे धावत असतो आणि त्यामुळे मग आत्मज्ञान योग हा साधत नाही. मग इतर सगळे संकल्प जे आहेत ते या मूळ संकल्पाचे पुत्र. तर हे सगळे पुत्र प्रथम मारून टाकावे. म्हणजे मूळ संकल्पाला मारणं खूप अवघड आहे म्हणून मूळ संकल्पाला मारा असं म्हणत नाही. एरवी आपण म्हणलं असतं मुळावरतीच घाव घाला म्हणजे झाड जाईल, पण मूळ संकल्पाचं उच्चाटन करणं हे खूपच खूपच कठीण आहे. म्हणून आधी त्याला जे धुमारे फुटलेत वरचे ते छाटून टाका. म्हणजे इथे त्यांना पुत्र म्हणलंय. मूळ संकल्पाचे जे इतर संकल्प पुत्र आहेत त्यांना त्यांना कंट्रोल करा, त्यांना मारून टाका. आणि दुसरं, संकल्प निर्माण कसे होतात, संकल्प एकटा कधी निर्माण होत नाही. एक एक संकल्प निर्माण झाला की त्या संकल्पाला धरून अनेक पुढचे 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 संकल्प निर्माण होतात आणि ते अशा दृष्टीने असतात की हा पहिला संकल्प पूर्ण कसा होईल या दृष्टीने बाकीचे संकल्प सगळे निर्माण होत जातात. तर ते पण त्या संकल्पाचे पुत्र, पण मूळ संकल्पातून त्याला पूर्ण करण्यासाठी हे उत्पन्न झालेले आहेत. म्हणून मनात एखादा संकल्प जर उठला तर त्याला जोडून येणारे जे पुढचे पुढचे संकल्प आहेत त्यांना उठू देऊ नयेत. म्हणजे आधी उठलेल्या संकल्पाला पुत्रशोक निर्माण होईल असे करावे. तर पुढे ते म्हणतायत, हा विषयाते निमालिया ऐके, इंद्रिये नेमाचिया धारणी देखे, तरी हिये घालून मुके जीवितवासी. इथे संकल्प हे केल्यामुळे संकल्पांच्या स्तरावरतीच नियंत्रण सुरू ठेवल्यामुळे काय होतंय की विषय सगळे आपोआपच शांत झाले आणि मनानी इंद्रियांचं नियमन केलेलं आहे. त्यामुळे आता संकल्पांच्या कामना होण्यासाठी अनुकूल परिस्थितीच निर्माण झालेली नाही किंवा परिस्थितीचा अनुकूलता कमी केलेली आहे विषयांना शांत करून आणि इंद्रियांना शांत करून. आणि त्यामुळे ह्या संकल्पाचे हिये म्हणजे हृदय, त्या संकल्पाचं हृदय फुटलंय आणि तो आता
आपल्या जीवित्वाला मुक्तोय, म्हणजे तोही मरून जातोय, म्हणजे तो नाश होतो. मूळ संकल्प त्याला अनुकूल परिस्थिती न लाभल्यामुळे हृदय फुटून त्याचाही जीव जातो, अशी कल्पना केलेली आहे. आणि शेवटची 377वी ओवी. ऐसे वैराग्य हे करी, तरी संकल्पाची सरे वारी, सुखे धृतीची या धवळारी, बुद्धी नांदे. आता हे वैराग्य तू कर, म्हणजे हे वैराग्य मनात तू बाणव. वैराग्य म्हणजे काय? इथे वैराग्याचा अर्थ काय घ्यायचा आहे, की एका संकल्पातून अजून पुढचे पुढचे संकल्प निर्माण होऊ नयेत यासाठी दक्ष राहायचंय आणि पहिल्या संकल्पाला उत्तेजना द्यायची नाही. अशा प्रकारचं वैराग्य विकसित कर. वैराग्याचा अनेक अर्थ आणि बरंच एक्सप्लेनेशन असतं, पण या ओवीच्या किंवा या श्लोकाच्या प्रकाशामध्ये आपण वैराग्य म्हणजे हे बघायचंय, की संकल्पांपासून अलिप्त राहणं. आपण म्हटलं होतं की नाही, की संकल्पाला बळ कधी येतं? जेव्हा संकल्प तुम्ही स्वीकारता किंवा संकल्पाला विरोध करता. दोन्ही पद्धतीने संकल्पातली महत्वबुद्धी वाढते आणि संकल्पाची कामना होण्यासाठी त्याला खत पाणी मिळतं. म्हणून संकल्पापासून अलिप्तच राहणं म्हणजे वैराग्य धारण करणं. वैराग्य म्हणजे अलिप्तता आहे, बरोबर? तर ही संकल्पांपासूनची अलिप्तता म्हणजे वैराग्य. आणि त्यामुळे काय होतं, इंद्रिय विषय सुखांची वारी सरेल, म्हणजे संपेल. वारी म्हणजे गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. आपण वारी का म्हणतो? दरवर्षी नित्य नेमाने ते आषाढी एकादशीला पंढरीला पोचतात. तर इथे हे संकल्प पुन्हा 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 जे निर्माण होतात, म्हणून त्याला वारी असं म्हटलंय. आणि जेव्हा तुम्ही वैराग्य विकसित केलं, तर संकल्पांचं बळ कमी होईल आणि संकल्प पुन्हा पुन्हा येणं हे संपेल. आणि मग ह्याचा परिणाम काय होईल, तर बुद्धी सुखाने धृतीच्या धवळारी, म्हणजे तेजोमय घरात नांदेल. स्वामी स्वरूपानंदांची ओवी असते त्याच्यावरची, ती फार सोपी आहे कळायला. प्राप्त होता ऐसी विरक्ती साचार, सरे येर झार संकल्पांची. मग धनुर्धरा धैर्य मंदिरात, सुखे सदोदित बुद्धी नांदे. अभंग ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या तो विषय फार सोपा करून आपल्याला पटकन ती ओवी वाचल्यानंतर काय म्हणायचंय त्यांना ते लक्षात येतं, की इथे आणि बुद्धी धृतीच्या घरात नांदेल असं शेवटी म्हणून हे विवरण पुढच्या श्लोकाला जोडून घेतलेलं आहे. कारण पुढच्या श्लोकामधल्या पहिल्याच ओळीमध्ये धृती हा शब्द आलेला आहे. शनैही शनैही उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. त्या धृतीचा इथेच उल्लेख केलाय आणि छान असे एक सांगड कनेक्शन त्याच्यामध्ये, त्याला अनुबंध म्हणतात, तो अनुबंध जुळवून घेतलाय 24व्याचा 25व्याशी. आता आपण 25वा श्लोक वाचूयात. शनैः शनैरुपरमेत् बुद्ध्या धृतिगृहीतया, आत्मसंस्थमनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत्. धरुनी धीर बुद्धीने निवर्तावे हळूहळू, आत्म्यात मन रोवूनी काही चिंतू नये स्वये. शनैः शनैः उपरमे बुद्ध्या धृतिगृहीतया, आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचित अपि चिंतय. फार मोठे संधी याच्यामध्ये नाहीये. आता ह्याचा अन्वय हा एक 2-3 प्रकारांनी होऊ शकतो. आधी आपण पहिला एक प्रकार वाचते, मग त्याच्यामध्ये काय बदल करता येतात किंवा तेही अन्वय कसे बरोबर आहेत ते आपल्याला सांगते मी. शनैः शनैः उपरमेत, क्रमाक्रमाने उपराम पावावे. धृतिगृहीतया बुद्ध्या, धैर्ययुक्त बुद्धीने, मनः आत्मसंस्थम कृत्वा, मनाला आत्मसंस्थ करून म्हणजे आत्मस्वरूपात स्थित करून, न किंचित अपि चिंतये, कसलेही चिंतन करू नये. इथे धृतिगृहीतया बुद्ध्या हे आत्मसंस्थमच्या अलीकडे लावलंय. तेच पहिल्या ओळीला सुद्धा लावून घेता येईल. म्हणजे कसं, धृतिगृहीतया बुद्ध्या शनैः शनैः उपरमेत. धृतियुक्त बुद्धीने हळूहळू उपराम अवस्था प्राप्त करून घ्यावी. आणि तिसरा ऑप्शन असा आहे की धृतिगृहीतया बुद्ध्या हे दोन्हीकडे लावलं तरी हरकत नाहीये, कारण ते दोन्हीकडे लागतच आहे.
मन आत्मसंस्थ करणं ही जी प्रक्रिया आहे ती सुद्धा सावकाश सावकाश करायची आहे. बेसिकली खरं सांगायचं तर मी जेव्हा विवेचन करीन तेव्हा तुम्हाला कळेलच की उपराम अवस्थेलाच आत्मसंस्थम मन करणे असं एक वेगळं नाव वापरलंय. प्रत्यक्षात प्रक्रिया सेमच आहे. आता मी जेव्हा विवेचन करीन तेव्हा ते ऐकताना तुम्हाला नक्कीच ते लक्षात येईल. म्हणून धृतिगृहीतया बुद्ध्या हे फार महत्वाचं आहे, कारण त्याचं दोन्हीकडे महत्व तितकंच आहे. आता ती थोडीशी प्रस्तावना म्हणून या श्लोकाचं महात्म्य काय आहे, तर ह्याच्या आधीचा श्लोक जो आपण 24वा बघितला, संकल्प प्रभवान कामान, नंतर हा शनैः शनैः उपरमेत आणि पुढचा यतो यतो निश्चरति मनश्चंचल अस्थिर, हे तीनही श्लोक म्हणून मिळून ध्यान प्रक्रियेचं संपूर्ण स्वरूप हे विशद करणारे हे श्लोक आहेत. त्यामुळे योग प्रक्रियेचे जणू प्राणच आहेत असं माधवानंद म्हणतात. इतके ते महत्वाचे आहेत. आणि या श्लोकामध्ये ध्यानयोग प्रक्रिया कशी करावी, कोणत्या स्थितीत पोचायचंय आणि मुख्य प्रक्रिया काय आहे हे सगळं सांगितलेलं आहे या श्लोकात. त्यामुळे आत्मस्वरूपासाठी केल्या जाणाऱ्या योगज्ञान प्रक्रियेचा पूर्ण गाभा या श्लोकामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हा एक श्लोक जरी कळला ध्यानयोगातला तरी संपूर्ण ध्यानयोग प्रक्रिया कळेल. आणि हा एक श्लोक वळला म्हणजे त्यात सांगितलेलं करायला जमलं तर तो साधक नक्की पूर्णपणे योगयुक्त होईल अशी खात्री देता येईल. इतका हा महत्वाचा श्लोक आहे. शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. आता शनैः शनैः उपरमेत या तुकड्यापासून आपण सुरुवात करूया. हळूहळू उपराम पावावे. आपण जेव्हा यत्रोपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया हा श्लोक बघितला होता, तर श्लोकाचा नंबर माझ्या लक्षात नाही, तर तेव्हा आपण बघितलं होतं की उपराम या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक तर चित्ताची उपराम अवस्था म्हणजे पहिला आत्म्याशी तदाकारता हा अर्थ आपल्याला माधवानंदांनी सांगितला. आणि रामसुखदासांनी त्याला दुसरा अर्थ दिला होता की चित्त उपराम करावं म्हणजे संसारापासून निवृत्त करावं, म्हणजे विरक्त करावं. आता हे थोडे थोडे वेगळे वाटतात, पण खरं म्हणजे ते मुळात एकच, की विरक्ती आल्याशिवाय आत्म्याशी तदाकारता होतच नाही. त्यांचा उद्देश असा आहे ते सांगण्याचा रामसुखदासांचा की चित्त हे आत्म्याला ग्रहण करू शकत नाही, कारण चित्त हे जड आहे. मग ते चेतन आत्म्याला कसं ग्रहण करेल. पण त्या ऍट अ सेम टाइम चित्त हे अडथळा आणत असतं, पण चित्त तुम्हाला योग्याला हे विषयांशी जोडत असतं. त्यामुळे ते विषयांपासून निवृत्त होऊन शांत बसलं की आत्म्याशी तदाकारता आपोआपच साधते असं म्हणायचंय त्यांना. म्हणजे आत्म्याशी तदाकारता दोन्हीही उपराम अवस्थेमध्ये दोन्ही उपरामयाच्या दोन्ही शब्दांच्या अर्थामध्ये आहेच, फक्त तर सांगण्याची पद्धत थोडीशी निराळी होती. आता आपण पहिल्यांदा संसारापासून विरक्त होणे हा अर्थ घेऊन शनैः शनैः उपरमेतचा अर्थ आधी बघूया. आता आपल्याला आधीच्या श्लोकामध्ये सांगितलंय की विषयांचा त्याग करावा, तसंच त्याच विषयांपासून इथेही विरक्त व्हावं, पण ते करताना घाई करू नये. काही जण घाई केल्यामुळे काय होतं, मुळापासून ती विरक्ती नसते, ती वरवरची असते. त्यामुळे ती जितकी चटकन साधते तितकीच ती उडते. त्या विरक्तीचे रंग, तेरड्याचा रंग 3 दिवस टाईप असतात. 3-4 दिवस ते होतं आणि मग नंतर पुन्हा सगळी आसक्ती येतेच, कारण ते मुळापासून गेलेलंच नसतं. त्यामुळे विरक्ती साधणं ही गोष्ट काही घाईघाईनी करण्याची नाहीये, ती शांतपणे करण्याचीच आहे. विरक्तीची गरज काय, तर मगाशी आता जो मुद्दा मी सांगितलाच तोच पुन्हा सांगते. परमात्म तत्व हे मनाने आकळलं जाऊ शकत नाही, कारण ते ग्रहण करण्याची क्षमता मनामध्ये नाही. कारण मन हे प्रकृतीचं कार्य आहे आणि कार्य हे कारणाला सुद्धा ग्रहण करू शकत नाही. मग मन ह्या कार्याचं कारण कोण आहे, प्रकृती. तर मन हे जर प्रकृतीला सुद्धा ग्रहण करू शकणार नसेल तर प्रकृतीच्या पलीकडे असलेलं जे परमात्म तत्व त्याला ग्रहण कसं करेल. म्हणून मनानी चित्तानी विरक्तच व्हावं. दुसरं अजून एक लॉजिक दिलंय
की संसारात व्यवहार करत असताना आपल्या लक्षात येतं की आपण सुखासाठी धडपड करत असतो, पण प्रत्यक्ष हातात दुःखच पडत असतं. सुख फारसं मिळताना दिसत नाही, मिळालं तरी फार काळ टिकत नाही. म्हणून आपला होताच लाडका श्लोक, हेही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः. तर असं सगळं दुःखमयच जीवन असल्यामुळे संसाराच्या चिंतनाची काय गरज आहे? संसाराच्या चिंतनाविषयी काही प्रयोजनच राहिलं नाही खरं म्हणजे. संसाराचं चिंतन करून तुम्हाला मिळणार काय? सुख तर मिळतच नाहीये. जे हवंय आणि दुःख नकोय ते खूपच मिळतंय. मग कशाला करता संसाराचं चिंतन? उपराम व्हा. चित्ताला उपराम करा, म्हणजे संसाराच्या पासून बाजूला करा, निवृत्त करा. म्हणजे मनच जर उपराम पावलं की मग योग्याचा मनाशी आणि मनाच्या द्वारा संसाराशी जो संबंध येतो तो सगळाच संपेल आणि योगी मोकळा होईल आत्मतदाकार होण्यासाठी. आता हा एक म्हणजे उपराम म्हणजे चित्त विरक्त होणे किंवा मन विरक्त होणे या अर्थाने आपण बघितलं. आता उपरमेत म्हणजे चित्ताची उपराम अवस्था प्राप्त करावी या अर्थाने शनैही उपरमेतकडे आता आपण बघूया. क्रमाक्रमाने चित्ताची उपराम अवस्था प्राप्त करावी. आता क्रमाक्रमाने म्हणजे कुठल्या क्रमाने? हे परत आपण यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया या श्लोकाच्या विवेचनात बघितलं होतं. पण इथे आवश्यक आहे तेवढीच फक्त मी उजळणी पटकन करून आपण पुढे जाणार आहोत. चित्ताचे विविध आपण अवस्था बघितल्या होत्या. क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र, निरुद्ध आणि उपराम. उपराम ही सगळ्यात अत्युच्च अवस्था. क्षिप्त अवस्था बघायचं कारण नाही, कारण क्षिप्त अवस्थेमधल्या माणसाला आत्म्याशी काही घेणं देणंच नाही, म्हणजे तो त्या ह्याच्यामध्येच नाहीये, मार्गावरतीच नाहीये. विक्षिप्तवाला तिथे असतो कारण त्याचं चित्त अधूनमधून तरी संसारातून आत वळतं आणि त्याला अधूनमधून तरी इच्छा उत्पन्न होते. त्यामुळे आणि सर्वच साधक हे विक्षिप्त पासून सुरुवात करून उपरामपर्यंत पोचतात. त्यामुळे विक्षिप्त चित्त ते उपराम चित्त पर्यंत काय काय घडतं? पहिल्यांदा चित्त, विक्षिप्त चित्त हे प्रथम स्वरूपाचा विचार धारण करतो. मग ते शांतपणे स्वच्या जाणीवेचा वेध घेतो. ते वेध घेता घेता स्वच्या अस्तित्वाची जाणीव स्पष्ट झाल्यावर त्या जाणीवेने चित्त व्यापून राहतं. मग पुढे त्या जाणीवेचं स्वतंत्र भान सुद्धा विलीन होतं आणि केवळ स्वतत्वच राहतं आणि चित्त त्याच्याशी तदाकार होऊन राहतं. स्वची जाणीव स्पष्ट होणं हे चित्ताची एकाग्र अवस्था आहे. स्वची जाणीव विलीन होणं आणि फक्त स्वतत्वच राहणं ही चित्ताची निरुद्ध अवस्था आहे. आणि ही अवस्था म्हणजे निरुद्ध अवस्था स्थिरावली की स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेद्वारा स्वतत्वाशी तदाकार होणं ही स्थिती चित्ताला आवडायला लागते आणि मग चित्त तिथून बाहेर फिरतच नाही. मग तिथे सगळे प्रयत्न संपलेत की चित्ताला तिथे ठेवा ठेवा ठेवा. खूप प्रयत्न असतो तोपर्यंत, निरुद्ध अवस्थेत पोहोचेपर्यंत खूप प्रयत्न असतात. मग ते प्रयत्न मधून मधून आपले अयशस्वी पण होतात, चित्त मध्येच निसटतं आपल्या हातून. पण आता ते छान गोडी लागली त्याला, आता नाही मी बाहेर येणार, आता मला इथेच छान वाटतं, अशी जे चित्ताची पूर्ण ते माठाळलंय आता, तेव्हा त्याला त्या चित्ताच्या स्थितीला उपराम स्थिती असं म्हणतात. तर हे सगळं, ही जी प्रगती आहे ती ध्यान साधना करून क्रमाक्रमाने त्या उपराम स्थितीकडे जायचं आहे. हे शनैही या शब्दांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मोठा माणूस हा लहान मुलाचा मोठा माणूस एकदम होऊ शकत नाही की नाही, तसंच आहे. विक्षिप्त कडून उपरामावस्थेत एकदम नाही जाऊ शकणार तुम्ही घाईघाई. म्हणजे घाईघाई केली तर ते काही होणार नाहीये. तुम्हाला काहीतरी भास वाटेल की मी झालं झालं असं, पण ते आयदर म्हणजे खोटारडेपणा असेल किंवा उगाच स्वतःची काहीतरी फसवणूक केल्यासारखं ते होईल. शनैही म्हणजे हळूहळू असं ऐकलं की संथ संथ असं वाटतं. तो संथपणा अभिप्रेत नाहीये, पण उतावळेपणा सुद्धा अभिप्रेत नाही. कारण उतावळेपणा हा त्या योग प्रक्रियेच्या आड येऊ शकतो. आणि योग प्रक्रियेमध्ये काय करतो आपण, जेव्हा एकाग्रता साधत असतो तेव्हा अनेक वृत्तींना आपण कंट्रोल करत असतो आणि आत्म्याखेरीज ज्या इतर वृत्ती असतात
त्या इतर वृत्तींनी विचलित न होता सूक्ष्म अशा आत्मस्वरूपावर चित्ताचं अवधान केंद्रित करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि हे साधताना घाई करून उपयोग नसतो. हे सांगताना कृष्णमूर्ती एक फार छान उदाहरण देतात. ते म्हणतात एखादं फूल उमलावं तसं ध्यानात माणसाने शिरावं. आपण घाई करून झालेलं का नाही, लवकर उमल त्याच्या पाकळ्या ओढून ताणून त्या उमलवण्याला काही अर्थ आहे का? काहीच अर्थ नाही. ते त्याच्या पेसनी ती नैसर्गिक क्रिया आहे. ती त्याच्या गतीने होईल. ती त्याच्या गतीने होण्यातच गंमत आहे. त्याच्यातच आनंद आहे आणि ती स्थिरावेल. आपण अनंताचं झाड आहे का कोणाकडे? अनंताचं फुल इतकं वेळ घेतं. आधी तो कळा असतो, मग तो घट्ट टपोरा होतो, मग एखादी पाकळी उमलते. अशी वाट बघावी लागते कधी हे पूर्ण उमलेल. पण ते जेव्हा आपलं आपलं पूर्ण उमलतं तेव्हाचा आनंद म्हणजे ते रोज ते बघण्यात सुद्धा आनंद असतो की आज किती उमललं. एक 3 ते 4 दिवस लागतात अनंताचं फूल पूर्ण उमलायला. तसं हे आहे की ती ही ध्यान प्रक्रिया ती ओढून ताणून जबडग्यानी अशी नाही होणार. ती त्याला जसा वेळ देईल तसा करायला काय पाहिजे. ध्यान प्रक्रिया रोज करायला पाहिजे. ती मात्र शनैही म्हणजे हळूहळू करू, आठवड्यातनं एकदा करू, महिन्यातनं एकदा करू असं नाही. ती मात्र रोज करायला पाहिजे. आणि मग सगळे त्याचे नियम पाळून की मग त्याचं शक्यतोवर ठराविक ठिकाणी बसा, ठराविक आसनावर बसा, तुमचं पोश्चर ठराविक असू दे, वेळ ठराविक असू देत. हे सगळं त्या सगळं आणि पोट हलकं असू दे, झोप जास्त आलेली नसू द्या. जेव्हा तुमचं उत्तम होईल अशा पद्धतीने त्या सगळ्या आसनांचे ध्यानाचे सगळे नियम पाळून तुम्ही ध्यान साधना करा. त्याच्यानंतर ध्यान प्रक्रियेचा वेळ सुद्धा थोडा वाढवण्याचा प्रयत्न करा. रोज आपलं 5 मिनिटं 10 मिनिटं उरकायचं की चालायचं असं नाही. त्याच्यात थोडं मुरण्याकरता एक अर्धा मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट जे जमेल ते. पण नित्यनियमाने ते करावं. असं हे जे बाकीचं खत पाणी घालणं आहे ना, खत पाणी घाला. त्याला छान ऊन मिळतंय का नाही बघा. फुलाच्या पाकळ्या ओढायला जाऊ नका. तसं हे सगळं जे आहे ते त्या फुलाची काळजी घ्यायची. ते फुल पूर्ण उमलावं याच्यासाठी सगळी काळजी घ्यायची. पण ढंगडधिंगा करायचा नाही. असं हे शनैही उपरमे. आता हे उपरमेसाठी साधन काय आहे? तर बुद्धी आहे. आणि पण ती बुद्धी साधी-सुधी बुद्धी नाहीये. बुद्ध्या धृती गृहीतय. धृतीयुक्त बुद्धी हे हळूहळू करण्याच्या चित्ताला उपराम अवस्थेकडे नेण्याचं साधन आहे. आता ही धृती म्हणजे काय? तर धृती या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आपण 3-4 अर्थांनी ह्या धृती या शब्दाकडे बघणार आहोत. धृतीचा एक अर्थ आहे धैर्य, पण ह्या धैर्याचा अर्थ आहे पेशन्स. धीर धरणे ज्याला म्हणतो आपण ते. धैर्याचाच दुसरा अर्थ होतो भीती न वाटणे. हा दुसरा अर्थ. धृती म्हणजे पेशन्स, धृती म्हणजे धीर धरणे, धृती म्हणजे भीती न वाटणे. धृती म्हणजे कळलेलं कृतीत उतरवण्यासाठी लागणारी शक्ती. आणि चौथं धृती म्हणजे धारणा शक्ती. एखादा विचार धरून ठेवणं. या अर्थाने ज्याला धारणा शब्द वापरतो तो. पहिलं बघूया. धृती म्हणजे पेशन्स. पेशन्स का पाहिजे? की ध्यान मार्ग हा सोपा मार्ग नक्कीच नाही. तो भरपूर वेळ खाऊन आणि तुमचा पेशन्स टेस्ट करणाराच मार्ग आहे. त्यामुळे चटकन यश आलं नाही. आपली वाटचाल किंवा काही प्रगती जाणवत नाही, बरेच दिवस करतोय, तर याच्यामध्ये शांतपणे पेशंटली आपलं काय चुकतंय हे शोधलं पाहिजे. काहीतरी चुकत असेल म्हणून होत नसेल, ह्याच्यात काही तथ्य नाही म्हणून मार्गालाच सरळ क्रॉस करून सोडून देणं हे खूपच सोपं आहे. ते नाही करायचंय. ते धीर असण्याचं लक्षण नाही, ते धीर नसण्याचं लक्षण. धीर खचण्याचं किंवा धीर सोडण्याचं असं ते लक्षण. पण काहीही यश मिळत नसताना सुद्धा आणि फार मोठी प्रगती त्यांनी उत्साह वाढेल अशी प्रगती दिसत नसताना सुद्धा तो ध्यानमार्ग ज्या गुणामुळे आपण सोडत नाही आणि त्या मार्गावर सतत स्थिरपणे वाटचाल करू शकतो, तो जो बुद्धीचा गुण त्याला म्हटलेलं आहे धृती.
आणि म्हणूनच आपल्याला आधीच्या श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी सांगितलंय, सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. अनिर्विण्ण चेतसा. अनिर्विण्ण चेतसा म्हणजे न कंटाळता, उत्साह कमी न होता, न थकता, फ्रस्ट्रेट न होता, निराश न होता. तर हा झाला धृतीचा पेशन्स या अर्थी. आता धृती म्हणजे धैर्य, म्हणजे भीती न बाळगणे, म्हणजे भीतीचा विरुद्धार्थ धृती. आता इथे भीती कशाची आहे? आपण ज्ञानाच्या संदर्भात बोलतोय, तर इथे भीती आहे व्यक्तिमत्वाचा लय होण्याची भीती. पण जेव्हा ध्यान प्रक्रिया करताना जेव्हा ती योग्य पद्धतीने चाललेली असते, तेव्हा मनातल्या अनेक वृत्ती हळूहळू हळू कमी होत जातात. आणि ते होत जात असताना स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं मी पण सुद्धा एका पॉइंटला लयाला जाऊ शकतं किंवा जायला लागतं. भान हरपतं, देहभान, मनभान, बुद्धी हे सगळं थांबतं. आणि ते होणं अपेक्षितच आहे. कारण शरीर मन बुद्धीशी जेव्हा तुमचं तादात्म्य सुटेल, तेव्हा तुम्हाला आत्म्याशी तदाकारता होण्यासाठी तुम्ही मोकळे व्हाल. पण या अवस्थेची साधकाला सवय नसते. आणि लहानपणापासून त्याच्यावरचे संस्कार काय असतात, की शरीर मन बुद्धी सहित जे व्यक्तिमत्व तो म्हणजे मी. तेव्हा ते व्यक्तिमत्वच जेव्हा लयाला जायला लागतं, तेव्हा त्याला काहीतरी अस्वस्थ वाटतं, विचित्र वाटतं. तो त्या स्थितीला घाबरतो. म्हणून त्याला ती जे ध्यानामधली भीती कुठली, तर ही भीती. आणि ही सर्वसाधारण माणसाला तर वाटू शकतेच. पण स्वामी विवेकानंदांसारख्या धैर्यशील पुरुषाला सुद्धा जेव्हा त्यांनी हा अनुभव पहिल्यांदा घेतला, तेव्हा त्यांना भीती वाटली होती. अर्थात त्यांना तो फारच अचानकपणे तो अनुभव मिळाला. त्याची गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. ते जेव्हा स्वामी रामकृष्ण परमहंसांच्याकडे नरेंद्रनाथ जेव्हा जायला लागले, तेव्हाच्या सुरुवातीच्या काळामधला हा प्रसंग आहे. रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्रांना ओळखलं होतं, की त्यांच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे आणि ते किती उंचीवर जाऊ शकतात ह्याची त्यांना पूर्ण कल्पना होती. पण नरेंद्रनाथ मात्र सुरुवातीच्याच प्रायमरी अवस्थेमध्ये होते. आणि एकदा त्यांना अशी संधी मिळाली, की नरेंद्रनाथ एकटेच त्यांच्या दर्शनाला आले होते. बाकी खोलीत कोणी नव्हतं. आणि तेव्हा गुरूंनी कृपा केली. रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्रनाथांच्यावरती कृपा म्हणून जेव्हा त्यांनी पायाला चरणस्पर्श केला नरेंद्रनाथांनी, तेव्हा त्या स्पर्शातून त्यांनी शक्ती संक्रमित केली. आणि त्यांना असं जाणवलं, की एकदम सभोवतालच्या सगळ्या वस्तू, जिन्सा ह्या सगळ्या एका अनंत तत्वात विलीन होत आहेत. आणि त्याबरोबर स्वतःचा मीपणा सुद्धा तो विलीन होतोय. ते त्यांना काही झेपेना काय होतंय ते. आणि ते एकदम असं तुम्ही म्हणजे घाबरले, आश्चर्यचकित झाले आणि ते ओरडायला लागले, की "अहो तुम्ही काय केलं ते माझं? मला आई-वडील आहेत. मला घरी जायचंय परत." मग त्यांच्या लक्षात आलं, की आपल्याला द्यायची घाई झालीये, पण ह्याची अजून तेवढी पेलण्याची अजून त्याची मनोभूमिका तयार झाली नाहीये, की थोडी अजून मडकं कच्च आहे थोडक्यात. आणि मग त्यांनी त्याच्या छातीवरती हात फिरवला आणि त्याला नॉर्मल केलं. तर इथे ते मी पण मावळण्याच्या अवस्थेतली ती भीती होती. पण आपल्याला ह्या भीतीची काळजी करण्याचं कारण नाहीये. कारण की एकतर आपण स्वामी विवेकानंदांसारखे अवतारी पुरुष नाही. आपल्यात ते पोटेन्शियल नाही मुळात. आणि दुसरं म्हणजे गीतेनी जी पद्धत सांगितलेली आहे, ध्यानयोग प्रक्रिया सांगितलेली आहे, त्याचं जेव्हा आपण अवलंबन करणार आहोत किंवा केल्यानंतर ते मी पण मावळणं हे असं अचानक अंगावर येऊन पडणार नाहीये. ते हळू क्रमाने विकसित होत जाईल आणि ते पेलण्याची ताकदही तोपर्यंत तुमची विकसित झालेली असेल. पण धृती म्हणजे भीती न वाटणं हे का? तर असं काही लोकांच्या बाबतीत होऊ शकतं. तर तुम्हाला जर हे आधीच माहिती असेल, की अमुक-अमुक असं घडू शकतं, तर यू आर मेंटली रेडी फॉर इट. की असं झालं तरी मी त्याला सामोरं जाईन. मी तिथून परत फिरणार नाही. अशी एक मानसिक धारणा करून जर तुम्ही ध्यानाच्या अभ्यासामध्ये पुढे-पुढे गेलात, तर जेव्हा-तेव्हा ती अवस्था येईल, तेव्हा तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने सामोरं जाऊ शकाल. म्हणून हे सांगण्याचं प्रयोजन. आता पुढचा जो आहे तो धृती म्हणजे कळलेलं कृतीत उतरवण्यासाठी लागणारी शक्ती. आता हे आता बुद्धी काय काय करते? धृतीसहित बुद्धी असं म्हणतोय ना आपण. बुद्धीचे काय काय रोल आहे किंवा काय काय कामं आहेत. तर एखादी गोष्ट समजून घेणं,
विवरण करणं, एखादी गोष्ट पक्क निश्चयाने ठरवणं, त्या दिशेने आपली प्रगती होते का नाही ते पाहणं, एखाद्या विषयाच्या अंतरंगात जाणं, सूक्ष्मतेने त्याचं चिंतन करणं, ते अधिकाधिक उलगडून समोर समजून घेणं, हे सगळं बुद्धीचं काम आहे. आणि बुद्धीच्या या सगळ्या ज्ञान ग्रहण करण्याच्या प्रक्रियांना विचार हे माध्यम आहे. विचारांच्या थ्रू म्हणजे विचार करत करत ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे नक्की काय करायचं हे ठरवणारी कोण असते? तर ती बुद्धी असते. तशी ध्यानयोगाची प्रक्रिया जेव्हा आत्मशोधनाच्या सूक्ष्म अवस्थेला जायला लागते, तेव्हा स्वची जाणीव स्पष्ट होण्यासाठी त्या अस्तित्वाच्या जाणीवेचा आधी विचार करावा लागतो. आपण म्हटलं होतं बुद्धिग्राह्यम सुखमात्यंतिकम यत्तत बुद्धिग्राह्यम अतींद्रियम. आता बुद्धी सुद्धा जड आहे, मग बुद्धी कसं ग्रहण करेल? खरंय, बुद्धी ग्रहण करणार नाही, पण त्या शेवटच्या पॉइंट पर्यंत कोण नेईल? तर बुद्धीच नेईल. आणि ते झालंय हे कोणाला कळेल? ते बुद्धीलाच कळेल. म्हणून बुद्धीचा रोल हा खूप महत्वाचा आहे. म्हणून बुद्धिग्राह्य म्हणलंय. प्रत्यक्षात बुद्धी ग्रहण नाही करत शकत, कारण बुद्धी पण जडच आहे. कारण अंतःकरण हे जडच आहे, त्रिगुणांपासून बनलेलं आहे. अगदी सत्वगुणापासून बनलेलं असलं म्हणून काय झालं, तरी ते त्रिगुणामध्येच येतो ना सत्वगुण सुद्धा. त्यामुळे स्वची जाणीव स्पष्ट करण्यासाठी अस्तित्वाच्या जाणीवेचा प्रथम विचार करावा लागतो आणि त्याच्या सापेक्ष इतर वृत्तींना गप्प बसवावं लागतं. त्याशिवाय ती स्वची जाणीव स्पष्ट होऊ शकत नाही. तर थोडक्यात योग प्रक्रियेच्या आंतरिक क्रिया काय करायला हव्यात? आपण आत्ता कुठे आहोत आणि कुठे जायचं आहे, हे सगळं बुद्धीने म्हणजे मतीने कळतं. आणि मतीने जे कळलेलं आहे ते कृतीत आणण्यासाठी ज्याची जरुरी असते, ज्या शक्तीची जरुरी असते, तिला धृती म्हणतात. एक सोपं उदाहरण घेऊन हे धृती ही कळेल, की आपल्याला ध्यानसाधना करायची तर आहे, पण आपल्याला एवढी व्यवधानं आहेत की आपल्याला काही दिवसभरात वेळच मिळत नाहीये. मग आपण सगळे म्हणतात ब्रह्ममुहूर्तावर उठा, 4:30-5 उठलात तर तुम्हाला शांत वेळ मिळेल. ओके, ठीक आहे. आपल्याला वाटतं उठूयात, आपण गजर लावतो. पण जेव्हा सकाळी गजर होतो, तेव्हा अजून थोडा वेळ झोपूया. असं वाटत असताना सुद्धा अं अंगावरचं पांघरूण बाजूला करून उठण्याची जी कृती करायची आहे, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी जो जोर लागतो मनाचा, ती धृती असते. तसंच ध्यान प्रक्रिया कळली, 10 वेळेला मी ध्यानयोग वाचला, हे सगळं चित्ताच्या विविध अवस्था याव त्याव सगळं कळलं. पण प्रत्यक्ष करायला एक आंतरिक जोर लागतो. कारण ते सगळं वेग असतं. शब्दांचे बुडबुडे असतात. अनुभवाला जाईपर्यंत ते शब्दांचेच बुडबुडे असतात. त्यामुळे ते प्रत्यक्षात तो अनुभव येईपर्यंत जो एक जोर लावून आपल्याला ते रोज करायचंय, ते करण्यासाठी सुद्धा धृती लागते. आणि फक्त ध्यानकालातच पुरेल का धृती असून? अर्थातच नाही. व्यवहारकाळी सुद्धा जेव्हा आपली जीवनशैली ही ध्यानाला पूरक असेल, आपण योग्य सात्विक आहार घेऊ, नियमित वेळच्या वेळी घेऊ, जे काही बाकीचे युक्ताहार विहार या सत्रामध्ये जे काही मोडणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आपण व्यवस्थित करू, तेव्हा कुठे आपल्या ध्यानाला आपली पूरकता वाढेल. त्यामुळे आणि हे सगळं बुद्धीला कळतं. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे बुद्धीलाच कळतं. पण अयोग्य गोष्टी कधी-कधी स्वतःच्याच मनाची तिकडे ओढ असते किंवा चल गं, एखाद्या वेळेला केलं तर काय होतं? चालतं. मैत्रिणींच्यात एखाद्या वेळेला खा तू बटाटे वडा. इतर इतर लोकं पण आपल्याला भरीला घालायला बसलेले असतात. आणि त्यांच्या भिडेपोटी सुद्धा आपण आपल्याला माहिती असून सुद्धा की हे त्रास होईल किंवा हे ध्यानासाठी योग्य नाही, एक चमचमीत आहार, तरीही जो आपण करतो, तो तिथून स्वतःला थांबवण्यासाठी धृतीची आवश्यकता असते. तो निग्रह, की नाही, मला हे करायचं नाही, मला हे खायचं नाही, मला हे आता जागरण करायचं नाही. जे कुठला नियम असेल ध्यानासाठीचा योग्य, तो पाळण्याकरता जो मनोनिग्रह लागतो. नाहीतर बुद्धीला पटलेलं असतं आणि मन तिकडे धावत असतं. आणि मन बुद्धीला फरफटवून तिकडे घेऊन जातं. ह्याच्याऐवजी बुद्धीनी मनावरती कंट्रोल ठेवला पाहिजे. जर त्या बुद्धीत ही धृती असेल, तर ती बुद्धी त्या मनाला कंट्रोल करू शकेल. म्हणून बुद्ध्या धृती गृहीतया. आता चौथा, धृती म्हणजे धारणा शक्ती. धारण करणे, जवळ असणे किंवा आश्रय देणे किंवा आधार देणे,
असा त्या धृतीचा अर्थ आहे. म्हणजे हा अर्थ घेतला तर बुद्ध्या धृती गृहीत याचा अर्थ काय होईल? बुद्धीने योग प्रक्रियेची धारणा धरून. आणि हा अर्थ अगदी योग्यच आहे, कारण पतंजली योग दर्शनात सुद्धा धारणा ध्यान समाधी असाच क्रम सांगितलेला आहे. त्यामुळे धृती म्हणजे धारणा. तर फक्त ही धृती कशी हवी ते भगवद्गीतेत सांगितले, ती सात्विक हवी. 18व्या अध्यायामध्ये सात्विक, राजसिक आणि तामसिक अशा 3 धृतींचं विवेचन आहे. आत्ता आपल्याला इथे फक्त सात्विक धृतीच गरजेची आहे, कारण राजसिक तामसिकचा तर ध्यानासाठी काहीच उपयोग नाही. त्यामुळे आपण तेवढाच श्लोक बघूयात. धृत्यायया धारयते मनः प्राणेंद्रिय क्रियाः योगेना व्यभिचारिण्या धृतीसा पार्थ सात्विकी. या धृतीला अव्यभिचारिणी असं एक विशेषण वापरले. अव्यभिचारिणी म्हणजे काय? व्यभिचार या शब्दाचा आपल्याला व्यवहारातला अर्थ माहितीये की अनैतिक गोष्टी करणे म्हणजे व्यभिचार. एकनिष्ठ नसणे, पतीनी पत्नीशी किंवा पत्नीनी पतीशी आणि अन्य ठिकाणी जाणे, ह्यालाही व्यभिचार असं म्हणते. आता या संदर्भात अव्यभिचारिणी म्हणजे काय किंवा व्यभिचार कुठला? तर इथे करायचंय काय? परमात्म तत्व आणि त्याचं ध्यानयोगाद्वारे ध्यानयोगाद्वारे ज्ञान करून घ्यायचंय. तर ह्या गोष्टीसाठी ज्या ज्या गोष्टी धारण करणं आवश्यक आहे त्या सोडून इतर कुठल्याही गोष्टी धारण करण्याचा व्यभिचार जी धृती करत नाही ती अव्यभिचारिणी. मग ती धारण काय करते? धारण करते मन प्राणेंद्रिय क्रिया. मन, प्राण, इंद्रिय आणि त्यांच्या क्रिया. धारण करते म्हणजे काय करते? तर नियंत्रणाखाली ठेवते. कारण ते नियंत्रण हे ध्यानामधल्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. मन, प्राण, इंद्रिय आणि त्यांच्या क्रियांनी जर इकडे तिकडे धावायला सुरुवात केली आणि मनःपूतम समाचारित असं करायला सुरुवात केली तर ध्यान होऊ शकणार नाही. मग त्यांना ताब्यातच ठेवण्याची गरज आहे. इथे ज्ञानेश्वरांनी त्याचं फार गंमतशीर वर्णन केलंय. त्यांनी धृतीला राजा म्हटलंय. धृतीरूपी राजा मन, प्राण, इंद्रिये आणि त्यांच्या कृती थांबवतो एकतर. आणि ह्या तिघांच्या मधलं जे परस्पर संभाषण असतं, कम्युनिकेशन असतं, तेही थांबवतं आणि त्यांना ध्यानाच्या आतल्या कोठडीमध्ये योग प्रक्रियेने कोंडून घालतं. किती दिवस, किती काळ कोंडून ठेवतं? जोपर्यंत तो चक्रवर्ती राजा म्हणजे कोण? परमात्मा. त्या परमात्म्याच्या ताब्यात ह्यांना देईपर्यंत तो त्यांना कोंडून घालतो आणि मध्ये त्यांच्याकडून लाच घेत नाही आणि त्यांना सोडत नाही. त्या परमात्म्याच्या ताब्यात त्यांना देणं म्हणजे चित्त आत्मस्वरूपाशी तदाकार होणं, म्हणजे आत्मस्थिती प्राप्त होईपर्यंत त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम हा धृतीरूपी राजा करतो. अशी ही जी धारणा शक्ती आहे ती सात्विक धृती. म्हणजे एकूणात आता आपण धृतीचे 4 अर्थ बघितले. एक पेशन्स म्हणजे धीर धरणं, दुसरं भीती न वाटणं, तिसरं मतीतलं कृतीत उतरवणं आणि चौथं ही घट्ट धारणा धरून ठेवणं आणि त्याच्यासाठी जे काही लागेल ते म्हणजे हे मन, प्राण, इंद्रिय आणि त्यांना ताब्यात ठेवणं. तर चित्ताला आत्मतदाकार करण्याच्या दृष्टीने धृतीयुक्त शुद्ध बुद्धी ही आवश्यक आहे. त्याच्यामुळे चित्ताचं योग्य प्रकारे नियंत्रण करता येतं. आता शेवटचा भाग दुसरी ओळ ह्या ह्याच्यातली. आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. आता इथे आपण 2 विद्वानांनी ह्या आत्मसंस्थम मनःकृत्वाचे कसं अर्थ लावलेत ते आपल्याला पाहायचे. तर पहिला आपण माधवानंदांचा बघूयात. हे दोन्ही वाचताना माधवानंद आणि रामसुखदास या दोघांचं विवेचन वाचल्यानंतर माझा समज असा झाला, म्हणजे माझं मत त्याच्याबद्दलचं असं झालं की रामसुखदासांचं जे विवेचन आहे ते थोड्या पुढच्या टप्प्यातल्या प्रगत साधकांसाठी असणार आहे. मला नक्की मी खात्रीशीर सांगत नाही, तुम्ही मला ठरवून सांगा कसं वाटतंय तुम्हाला ते. आधी आपण माधवानंदांचं बघू जे सर्वसाधारण यांच्यासाठी आहे. तर मन आत्मसंस्थ करण्याची प्रक्रिया ही हळूहळू सूक्ष्मात जाणारी आहे. तर चित्ताचं उपराम अवस्था आणि मन आत्मसंस्थ करणं
हे जवळपास सारखंच म्हणजे ते सेमच आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने सांगितले. मग आता इथे क्रमाक्रमाने कुठला क्रम आहे तो आपण बघूयात. आणि तो पुन्हा शनैही शनैही म्हणजे सावकाश सावधानीने हळूहळूच करायचा आहे. म्हणजे शनैही शनैही हा भाग इथे सुद्धा लागतो. आत्मसंस्थम म्हणजे शनैही शनैही मनः आत्मसंस्थम कृत्वा असा सुद्धा अजून एक अन्वय लागू शकतो. हा, तर पहिल्यांदा काय करायचंय, म्हणजे मनाला आत्म्याशी नेऊन जोडायचंय थोडक्यात, किंवा मनाला आत्म्याशी जाऊन स्थिर करायचंय. तर सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये चित्ताचं अवधान हे श्वासावर केंद्रित करणं ही त्याची पहिली स्टेप आहे. त्याच्यानंतर मंत्रावर केंद्रित करणं ही त्याची दुसरी स्टेप आहे. मग तो मंत्र छोटा असेल, जर कोणा गुरुनी दिलेला मंत्र असेल तर तो असेल, किंवा ओम हा एकाक्षरी मंत्र तो असेल, किंवा सोहम असेल, जो कुठला असेल तो. हे का करायचं याचा डायरेक्टली काही संबंध नाहीये, पण चित्ताला विशिष्ट ठिकाणी एकाग्र होण्याची क्षमता त्याची वाढवण्यासाठी ह्या 2 स्टेप्स पहिल्या केल्या जातात. श्वासावर चित्त केंद्रित करणं, मंत्रावर केंद्रित करणं. पण आपला गोल काय आहे, तर स्वच्या स्फुरणावर किंवा शुद्ध मीच्या स्फुरणावरती हे लक्ष केंद्रित करायचंय आपल्याला. कारण ही ज्ञानशक्ती आहे, शुद्ध मीचं स्फुरण, आणि ती मनबुद्धीसहित सर्व अंतःकरणाला ही ज्ञानशक्ती ही प्रकाशित करत असते. मग श्वासावरचं नियंत्रण किंवा श्वासावर केंद्रित करणं, मंत्रावर केंद्रित करणं, यांनी वृत्तींची संख्या आणि वृत्तींची क्वालिटी म्हणजे वृत्ती एकंदर कंट्रोलमध्ये आणत कमी कमी करत केल्यानंतर आणि स्ववरतीच अवधान केंद्रित करायचं आहे अशी पक्की धारणा धरून जेव्हा आपण ध्यानाला सुरुवात करतो, तेव्हा मग हे स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेवर केंद्रित करता यायला लागतं. म्हणजे ही सुरुवात आहे. ही मन आत्मसंस्थ करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात आहे. हे करत असताना लागलीच ते जाणीवेवर स्थिर होणारे अशातला काही भाग नाहीये. तो प्रयत्न करत असताना तो प्रयत्न थोडा जरी ढिला पडला तरी इतर ज्या आपण शमवलेल्या किंवा थोपवलेल्या वृत्ती आहेत त्या पुन्हा डोकं वर काढणार आहेत, आणि तेव्हा पुन्हा आपल्याला त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचंय आणि मला स्ववरतीच लक्ष ठेवायचं ह्याची स्वतःला आठवण करून द्यायची. आणि हे करताना काय होतं, प्रत्यक्ष स्वच्या जाणीवेपेक्षा स्वच्या जाणीवेबद्दलचा विचार हाच जास्त केला जातो. आणि जणू काही मी किंवा स्व म्हणजे कोणीतरी एक वेगळी गोष्ट आहे आणि मग मला त्याच्यावरती लक्ष ठेवायचंय, असा एक वैचारिक वेगळेपणा त्याच्यामध्ये राहतो, जो राहायला नाही पाहिजे. खरं म्हणजे तो स्व आहे ना, मग माझ्यापासून कुठे वेगळा आहे तो. पण जोपर्यंत मी तिथपर्यंत पोचली नाहीये तोपर्यंत तो माझ्यासाठी एक विचार या माध्यमातून वेगळाच आहे. पण ठीक आहे, विचार तर विचार, त्या विचारात राहून अवधान अंतरामध्ये स्ववर केंद्रित करण्याचा प्रयत्न करता 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 कधीतरी असे काही क्षण येतात की ज्याच्यामध्ये चित्ताला कोणत्याही विचारवृत्ती सहित सहित नाही, रहित, विचारवृत्ती शून्य हा शब्द वापरून विचारवृत्ती नसलेली स्वच्या शुद्ध जाणीवेचा अनुभव येतो. आणि मग तेव्हा बुद्धीला हे समजतं, बुद्धिग्राह्यम का म्हटलंय ते पुन्हा आपल्याला इथे पटतं. बुद्धीला हे समजतं की हा, हेच ते मीचे शुद्ध स्फुरण जे मला पुन्हा पुन्हा अनुभवायचं आहे. आणि मग हे जे स्वस्फुरणाची जी काही छोटी अनुभूती पहिल्यांदा येते ती पुढच्या सूक्ष्म योग प्रक्रियेचं माध्यम बनतं. मग एकदा तुम्ही हा अनुभव घेतला म्हणजे अंतरात पुन्हा पुन्हा स्वचा वेध घेताना हा अनुभव तुम्हाला पुन्हा पुन्हा आणि जास्त काळ यायला लागतो. त्याला सततचा अभ्यास हे एकमेव साधन आहे. आणि मग जसं जास्त काळ मन ह्या आत्मस्फुरणामध्ये म्हणजे स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेच्या स्फुरणामध्ये राहतं, तसं तसं मग बाकीच्या वृत्ती या उठणंच बंद होतं किंवा पूर्णपणे थांबतं. कोणतीही वृत्ती उठत नाही जितका वेळ मन हे आत्मस्फुरणामध्ये स्थिर असतं. यालाच मन आत्मसंस्थ होणं असं म्हणतात. म्हणजे आधी दीर्घकाळ मन स्वच्या जाणीवेत राहायला लागतं. त्याच्यानंतर हा काळ वाढत गेला की मग असे काही क्षण येतात की ते जाणीव सुद्धा विलीन होऊन जाते आणि फक्त स्वतत्वच राहतं. आणि हे असं स्वच्या जाणीवेच्या द्वारा तत्वाशी तदाकार होऊन राहणं म्हणजे आत्मसंस्थ होणं. हे मला वाटतं मी nth टाइम सांगितलं असेल तरी सुद्धा मला प्रत्येक वेळेला पुढच्या n+1ला मलाच ते स्वतःला थोडंसं अधिक कळल्यासारखं वाटतं. तुमच्या एंडला काय होत असेल मला कल्पना नाहीये. तर
म्हणजे असं सुरुवातीला वाटतं की हा परत परत काय तेच तेच तेच, पण ते करताना नक्की काय करायचंय ती प्रक्रिया निदान बौद्धिकदृष्ट्या जास्त क्लिअर झाल्यासारखी वाटते. आता रामसोग दासने एक 5 मिनिटं पुढे घेतलं तर चालेल, म्हणजे हा विषय संपेल. रामसुखदास म्हणतात की त्यांनी एकदम वेगळा अर्थ लावलाय आत्मसंस्थम मनःकृत्वाचा. त्यांनी परमात्मा हा शब्द वापरलाय. परमात्म्यामध्ये मन स्थिर करणं. आणि आता आपला जेवढा अभ्यास झालाय त्याच्यामध्ये आपल्याला आत्म्याच्या जागी परमात्मा शब्द वापरण्यात काही अडचण असणार नाही असं मी समजते. कारण शिवोहम शिवोहम सोहम तत्वमसी अहम ब्रह्मास्मी जीवो ब्रह्मैव ना परम, ही सगळी वाक्य आपल्या कानावर पडलेली. त्यांना आपल्याला माहितीये की आत्मा आणि परमात्मा हे मूळचे सेमच आहेत. जेव्हा त्यांना उपाधी वेगळ्या वेगळ्या होतात तेव्हा त्यांना आत्मतत्व परमात्म तत्व असं वेगळं किंवा ईश्वर असं वेगळं वेगळं म्हणता येऊ शकतं, पण मुळात ते चैतन्य या पातळीवरती एकच आहे. तर रामसुखदास परमात्मा हा शब्द वापरतात. परमात्म्यात मनाला स्थिर करणं म्हणजे सर्व ठिकाणी एक परमात्माच आहे आणि परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीही सत्ताच नाही असा पक्का निश्चय करणं, ह्याला ते आत्मसंस्थ मन करणं असं म्हणतात. आणि इथे ते म्हणतात की मन हा शब्द जरी वापरला असला तरी तो बुद्धी या अर्थाने घ्यायचा आहे. कारण मनाचं असोसिएशन चंचलत्वाशी आहे आणि बुद्धीचं असोसिएशन हे स्थिरत्वाशी आहे. आणि आत्म्याशी मन स्थिर करायचंय आणि स्थिरतेला जास्त इम्पॉर्टन्स दिलेला आहे. त्यामुळे इथे मन जरी शब्द वापरला असला तरी तो बुद्धी म्हणून घ्यायचा. तसं आपण म्हणतो ना आत्मा म्हणजे आत्म्याचं वेगवेगळ्या ठिकाणी पण वेगवेगळे, कधी अंतःकरण म्हणतो कधी जीवात्मा म्हणतो, तसं इथे मन इक्वल टू बुद्धी. आता इथे पुढचा जो भाग आहे न किंचिदपि चिंतयेत, ह्याच्यावरच त्यांचं विवेचन आहे, ते लक्षपूर्वक ऐका. एकदा तुमची दृढ धारणा झाली की परमात्माच आहे आणि सर्व काही परमात्माच आहे, बाकी दुसरं काही नाहीच आहे, तर मग परमात्म्याचंही चिंतन करावं लागेल का? लागणारच नाही. परमात्मा हा स्वतः सिद्धच आहे. मग त्याचं चिंतन कशाला करायचं? तर चिंतन केलं तर काय होतं तेही ते सांगतात की जर मनाला परमात्म्यात स्थिर केल्यानंतर आता परत त्याचं चिंतन सुरू केलं तर वृत्ती सविकल्प होईल आणि मनाशी जो संबंध सुटलाय तो पुन्हा मनाशी संबंध जोडल्यासारखं होईल आणि त्यामुळे संसाराशी संबंध विच्छेद होणार नाही. आता सगळं सोडून आपण पुढे आलोय की नाही, मग आता परत जाऊन कशाला जोडायचं? चिंतन करणं हे चित्ताचं मनाचं काम आहे. आता मन गेलं, बुद्धी गेली, बुद्धी तुटवडा म्हणजे बुद्धीची शक्ती संपली, त्याच्यानंतर तुम्ही आत्म्याच्या परिसरात आल्यानंतर आता मागे वळणं नाही असं त्यांना सांगायचंय. चिंतन करून तुम्ही परत मागे जाताय. दुसरं आणखीन चिंतन कुठलं होऊ शकतं की आपली ही जी म्हणजे आत्म्यामध्ये स्थिती झालेली आहे ती अशीच राहावी असा विचार येऊ शकतो मनामध्ये. आणि असा जर चिंतन कराल तर तुम्हाला परिच्छिन्नता येईल आणि चित्ताची आणि चिंतन करणाऱ्याची सत्ता कायम राहील जी तुम्ही सोडून पुढे आलायत. म्हणून ते सांगतायत की न किंचिदपि चिंतयेत यांनी काय सांगितलंय? वृत्ती शून्य अवस्थेचा निर्देश आहे. शून्य वृत्ती पाहिजे. कुठलंही सूक्ष्माती सूक्ष्म जरी चिंतन झालं तर त्यांनी सूक्ष्माती सूक्ष्म तरी वृत्ती राहणारच आणि वृत्तीचा अभाव जो आता अनायासे साध्य झालाय तिथे का वृत्ती निर्माण करता? म्हणून न किंचिदपि चिंतयेत असं त्यांनी सांगितलंय. आणि यांनी मात्र माधवानंदांनी मात्र थोडं वेगळं सांगितलं. ते म्हणजे की दुसऱ्या कशाचंही चिंतन करू नये, म्हणजे आत्म्याखेरीज दुसऱ्या कशाचंही चिंतन करू नये. म्हणजे स्मृतीतून जर एखादी कल्पना किंवा काहीतरी विचार आला तर त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावं आणि त्या विचारांच्या आवर्तात सापडू नये. म्हणजे विचार प्रक्रिया थांबवून पूर्ण अलिप्तपणे साक्षी भावाने त्याच्याकडे बघावं आणि सोडून द्यावं. मला वाटतं आपल्याला आपण तरी याच लेव्हलला आहोत. अजून हे मागे जाऊन चिंतन करू नये वगैरे वगैरे आपल्यासाठी फार पुढच्या गोष्टी आहेत. पण मी हे समजून घेण्याचा प्रयत्न तरी केला की आपण असा विचार सुद्धा करत नाही की काहीच विचार करायचा नाही म्हणजे काय, तो का नाही करायचा? काहीही विचार करण्याच्या पलीकडे तुम्ही गेलेला आहात आता, तर आता कसला विचार करता? असा तो भाव आहे सगळा. तर इथे आपण आज थांबूयात. ह्याच्यावरचं जे ज्ञानेश्वरी आहे ती आपण 26व्या श्लोकाच्या ज्ञानेश्वरी बरोबरच बघणार आहोत.
ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ